आपल्या विदर्भातील एक असा वॉटर पार्क जिथे तुम्हाला पाहायला भेटणार जायंट राईड, त्याचसोबत जलपरी शो आणि खूप साऱ्या ऍडव्हेंचर गोष्टी. तर मंडळी विषय असा होता की आज तुमचा भाऊ चालला होता परतवाड्याहून नागपूर. त्यासाठी सकाळी 7 वाजता निघालो. मोर्शीवर थांबलो, तिथं मस्त नाश्ता चोरपला. त्यानंतर कुठेही न थांबता डायरेक्ट आलो लाईट हाऊस वॉटर पार्क नागपूर जवळचा. आणि भावांना इथं विषय असा आहे की जर का तुम्ही फक्त मुलं आले तर तुम्हाला एंट्री नाहीये, तर तुम्ही कपल येऊ शकता किंवा तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत येऊ शकता. आणि आता तुम्ही विचार करत असणार की तुम्ही मुलं होते, तुम्ही कसे आत गेले. हे खूप लंबी गोष्ट आहे, नंतर कधी सांगणार. मस्तपैकी चेंज वगैरे केलं आणि डायरेक्ट निघाला बाबा राईडचे मजे घ्यासाठी. माझे मित्र म्हणे राईड गेली म्हणते गड्ड्यात, पहिले रेन डान्स मध्ये डान्स करू म्हणते. मी म्हटलं करा तुम्ही बाबा रेन डान्स मध्ये डान्स, आपण तर निघालतो बाबा मस्त राईडचे मजे घ्यासाठी. आणि लाईनीत लागून एक फिसलण्याचा काय तर काय मी त्याला घेतलं आणि डायरेक्ट आलो राईड वर. आणि पहिल्याच राईड मध्ये एवढा जबरदस्त मजा आला की तुम्हाला काय सांगू. त्यानंतर तुमच्या भावाची पर्सनल फेवरेट ते म्हणजे पेंडुलम राईड बाबा, त्याच्यात गेलो मस्त. आणि पेंडुलम तर आपली फेवरेट आहे म्हणून याच्यात नेहमी आपल्याला चुम्मेश्वरीच मजा येते. राईड्स करता आणि पोहता आता माणूस थकला होता म्हणून आलो मस्त मॅगी खासाठी. तिथून मॅगी चोरपल्यानंतर आणखी गेलो मस्त 2-4 राईड्स होत्या त्या घेतल्या. त्यानंतर 3 वाजले होते, कपडे गिपडे चेंज केले आणि डायरेक्ट निघालो ऍडव्हेंचर पार्क मध्ये जासाठी. आणि आज जाताच तुम्हाला सर्वात आधी दिसते रामधाम, जिथे तुम्हाला पूर्ण रामायण फक्त एकच मंदिरात पाहायला भेटणार. त्यानंतर डायरेक्ट आलो आपण ऍडव्हेंचर पार्क मध्ये ऍडव्हेंचर घ्यासाठी. चला पहिलीच राईड एवढी डेंजर होती म्हटलं की माणसाची फाटून चार झाली होती. आता कसं आहे ना, 800 रुपये फी भरली होती तर ते वसूल करायच लागेल ना. तेच 800 रुपये वसूल करण्याच्या एनर्जीसाठी एक कांडी घेतली मस्त, ते चोरपली. त्यानंतर डायरेक्ट आलो झिरो ग्रॅव्हिटी या झुल्यामध्ये. आणि जीवनात कधी या राईड मध्ये बसायचं नाही, कारण की सारा मजा नाही, पूर्ण सजा भेटते. त्यानंतर दुसरी राईड घ्यासाठी आलो बाबा डायरेक्ट पेंडुलम झुल्यामध्ये. आणि त्यानंतर तिसरी राईड आणि आपले पर्सनल फेवरेट ते म्हणजे जीप थ्रो. भाव एवढी चांगली आहे, एवढी मजा येते की तुम्हाला काय सांगू. त्यानंतर मस्त राईडचे मजे घेतल्यानंतर आपण आलो डायरेक्ट बर्ड सेंच्युरी मध्ये. चला इथे एवढे रकमचे पक्षी आहे की माणूस पाहता थकतात, पण इथले पक्षी खतम नाही होत. त्यानंतर आपली टोळी निघाली होती जलपरी शो बघासाठी. आणि भाई हा प्रोग्राम बघितल्यानंतर माणसाला माहित पडलं की 800 रुपये साला वरती टाईप, एवढी मजा आली. त्यानंतर मस्त मॅजिक शो बघितला, निघालो बा आपल्या घरीसाठी. म्हणून आजसाठी एवढंच भेटू त्याच्या नवीन ब्लॉग मध्ये. त्यानंतर टाटा आणि बाय.